आकाशवाणी पुणे. सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच दिलासा, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पीक विमा निकषात बदल करण्याची गरज, शरद पवारांचं मत. राज्य सरकार नाकर्ते असल्याची देवेंद्र फडणवीसांची टीका. ग्रामीण आरोग्यासाठी आयुष्मान सहकार योजना जाहीर. राज्यातील रस्ते विकासासाठी आशियाई विकास बँकेकडून मिळणार $17,70,00,000 कर्ज. आणि पाऊस अजूनही महाराष्ट्राचा पिच्छा सोडण्याची चिन्ह नाहीत. आता सविस्तर बातम्या. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोलापुरात दिलं. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर आले होते. सरकार मदत करेलच, पण अतिवृष्टीचा धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. पूर्ण परिस्थितीचा आढावा हा लवकरात लवकर घेतला जाईलच आणि तो घेतल्या गेल्यानंतर प्रत्यक्ष जी काय मदत करायची आहे ती हे सरकार करणार आहे. तूर्त दुर्दैवाने जे काही आपले बांधव माता काही याच्यात मृत्युमुखी पडल्या त्यांच्या कुटुंबियांना जो काय आपल्याकडनं दिलासा देण्याची आवश्यकता असते तो द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. पण पुन्हा एकदा या निमित्ताने एकच सांगेन की कोणी काळजी करण्याचं कारण नाही, कोणी घाबरण्याचं कारण नाही. फक्त अजूनही काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे. सावध रहा, प्राणहानी होता कामा नये, जीवितहानी होता कामा नये, हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे. तशा सूचना मी यंत्रणेला दिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सोलापुरात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुरामुळे मरण पावलेल्या 10 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी देण्यात आला. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. तसंच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दूरध्वनीवरून पूरपरिस्थितीबाबत विचारणा केली आणि गरज पडली तर केंद्र शासन आपल्याला मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलं, असं ठाकरे नंतर वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं असून पीक विमा निकषात दुरुस्ती करण्याची गरज आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल तुळजापूर इथं वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही, असं ते म्हणाले. या जलसंकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं हे राज्यासमोरील आव्हान असून त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकार नाकर्ते असून विविध पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे. अशा सरकारचा बचाव करणं एवढं एकमेव काम शरद पवारांना उरलं आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल तुळजापूर इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला टोलवाटोलवी नको आहे. राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावं, असं आवाहन त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना उद्देशून केलं. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल तुळजापूर इथं आढावा बैठक घेतली. पंचनामे लवकर पूर्ण करण्याबरोबरच जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांची एकंदर किती जमीन विमा संरक्षणाखाली येते त्याची माहिती तयार करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. नाशिक जिल्ह्याचे संपर्कमंत्री छगन भुजबळ यांनी काल इगतपुरी तालुक्यात खंबाळे इथं नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना जास्त मदत मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितलं. सिंधुदुर्गमध्येही काल जिल्ह्याचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. 10 दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महापुरामुळे जवळपास 50,000 कोटी रुपयांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. सरकारनं पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकऱ्यांना तत्काळ प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल सोलापुरात केली. राज्य सरकारनं 15 तर केंद्र सरकारनं किमान 35,000 कोटी रुपये देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे
आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब चॅनलवर. निर्यात बंदीमुळे कांद्याचे कमी झालेले भाव पुन्हा वाढीस लागले आहेत. काल नाशिक जिल्ह्यात कळवण इथं कांद्याला 8,500 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. दिंडोरी तालुक्यातील वणी इथंही 8,100 रुपये असा कमाल भाव मिळाला आहे. पावसामुळे झालेलं नुकसान तसंच आता हॉटेल्स सुरू झाल्यामुळे वाढलेली कांद्याची मागणी अशा अनेक कारणांमुळे कांद्याचे भाव वाढल्याचं बाजारपेठेतील जाणकारांनी सांगितलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काल आयुष्मान सहकार ही विशेष योजना जाहीर केली. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे. देशामध्ये पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी ही नवीन योजना अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल असा विश्वास रुपाला यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ अर्थात NCDC या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून आयुष्मान सहकार योजना राबवण्यात येणार आहे. सहकारी संस्थांच्या मार्फत चालवण्यात येणाऱ्या देशातल्या 52 रुग्णालयांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती NCDCचे व्यवस्थापकीय संचालक संदीप नायक यांनी यावेळी दिली. आयुष्मान सहकार योजना निधीमुळे सहकारी रुग्णालयांना वैद्यकीय तसंच आयुष शिक्षण घेण्यासाठी मदत मिळणार आहे. तसंच कोणतीही सहकारी संस्था आरोग्य निगडित उपक्रम राबवण्यासाठी आपल्या कायदेशीर तरतुदींमध्ये सुधारणा करून NCDCकडून निधी घेऊ शकणार आहे. कमी खर्चात उच्च दर्जाची औषधं निर्माण करणारा देश अशी भारताची जगात ओळख आहे. कोविड-19 लस निर्मितीतही भारत आघाडीवर आहे. आगामी काळात जगाच्या आरोग्य सुविधा निर्मितीच्या केंद्रस्थानी भारत असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. ग्रँड चॅलेंजेस अॅन्युअल मीटिंग 2020 अर्थात GCAMच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीमार्फत बोलत होते. देशभरात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 88% पुढे गेला आहे. आरोग्य मंत्रालयानं काल सकाळी दिलेल्या माहितीनुसार देशातले एकंदर 65,97,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 7,83,000 रुग्णांवर उपचार सुरू असून मृत्यू दर 1.52% इतका झाला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासात 72,000पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून 61,871 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 1,033 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात काल महाराष्ट्रातील राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गांच्या विकासासाठी $17,70,00,000च्या कर्ज मंजुरीवर स्वाक्षरी करण्यात आली. 11 राज्य महामार्ग आणि 2 मोठे जिल्हांतर्गत मार्ग असा एकंदर 450 किलोमीटर लांबीच्या रस्ते विकासाचा हा प्रकल्प आहे. भारत सरकारतर्फे अर्थ मंत्रालयातील सचिव कुमार खरे यांनी स्वाक्षरी केली. या प्रकल्पामुळे राज्यातल्या ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क चांगला होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील तसंच दोन्ही भागातील आर्थिक दरी कमी होईल असं खरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य विभागानं याबाबत नुकताच शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत शासकीय सदस्य म्हणून काम पाहतील. शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे, उद्योजक बाबा कल्याणी, क्रिकेटपटू संदीप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य म्हणून या समितीत असणार आहेत. राज्याला समर्थ, विवेकी आणि सक्षम असं साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच विश्वकोश मंडळ उपलब्ध करून द्यावं अशी विनंती महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहून केली आहे. आपली मराठी भाषा साहित्य संस्कृतीचे पुरस्कर्ते आहात, तरी आपल्या कार्यकाळात आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या हिरक महोत्सवी वर्षात या मंडळाला
प्रदीर्घ काळ अध्यक्ष न लाभणं आणि मंडळाची पुनर्रचना स्थगित ठेवली जाणं राज्याच्या हिताचं नाही असं जोशी यांनी या पत्रात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहेत. याकरता विद्यार्थ्यांना www.mahasscboard.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. नियमित शुल्कासह अर्ज आजपासून 29 ऑक्टोबर दरम्यान भरता येतील, तर विलंब शुल्कासह अर्ज दाखल करण्याची मुदत 2 नोव्हेंबरपर्यंत असेल. शाळांनी शुल्काच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे 5 नोव्हेंबरपर्यंत सादर कराव्यात असं मंडळानं कळवलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत सध्या सुरू असलेल्या परीक्षांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर विद्यापीठानं काल आपली भूमिका स्पष्ट केली. पावसाची परिस्थिती, विद्यापीठ सेवकांचा संप, प्रश्नसंच देताना प्राध्यापकांनी केलेल्या तांत्रिक चुका, मोबाईल नेटवर्कमधील अडचणी या सर्व आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात अंतिम वर्ष परीक्षा घेतल्या जात आहेत. कोणत्याही तांत्रिक कारणानं विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाही तर त्याचं फेरनियोजन करून त्यांना परीक्षा देता येईल असं विद्यापीठानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. सणासुदीमुळे प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनं मुंबई गोरखपूर, पुणे निजामुद्दीन, पुणे मडगाव आणि नागपूर मडगाव दरम्यान पूजा उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांसाठी आरक्षण आजपासूनच सुरू होईल. केवळ आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. संपूर्ण प्रवासादरम्यान कोविड-19 संबंधित सर्व निकषांचं पालन करावं लागेल. गेले सुमारे 7 महिने बंद असलेली मुंबई मेट्रो कालपासून सुरू करण्यात आली. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोच्या 200 फेऱ्या होणार आहेत. सकाळी 8:30 ते रात्री 8:30 पर्यंत मेट्रो सेवा सुरू असणार आहे. प्रवास करताना प्रवाशांना मास्क वापरणं, निर्जंतुकीकरण करणं, सुरक्षित अंतर राखणं या नियमांचं पालन करावं लागणार आहे. राज्याला जोरदार तडाखा देणारा पाऊस घेऊन आलेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात दूर निघून गेला असला तरी पावसानं अजून निरोप घेतलेला नाही. कालही पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी एखाद दुसरी जोरदार सर हजेरी लावून गेलीच. आज तर पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी जोरदार सरी अपेक्षित आहेत. विदर्भात मात्र पाऊसमान किरकोळ राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच दिलासा, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पीक विमा निकषात बदल करण्याची गरज, शरद पवारांचं मत. राज्य सरकार नाकर्ते असल्याची देवेंद्र फडणवीसांची टीका. ग्रामीण आरोग्यासाठी आयुष्यमान सहकार योजना जाहीर. राज्यातील रस्ते विकासासाठी आशियाई विकास बँकेकडून मिळणार $17,70,00,000 कर्ज. आणि पाऊस अजूनही महाराष्ट्राचा पिच्छा सोडण्याची चिन्ह नाहीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.